म्हणजे चक्कीची भाजी कशी करतात ती रेसिपी। तर काही भागांमध्ये त्याला छोटा भोपळा किंवा चक्की किंवा चक्री म्हणतात, तर आमच्या विदर्भामध्ये त्याला चक्री म्हणतात। तर जसं लाल भोपळा असतो तसंच हे छोट्या साईजचं पण पांढऱ्या रंगाचं असं हे एक वेलवर्गीय फळ आहे। तर त्याचीच भाजी मी आज तुम्हाला सांगणार आहे। अगदी पौष्टिक भाजी आहे आणि रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सोपी आणि सिंपल आहे। ही भाजी वरण पोळीसोबत तोंडी लावायला म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। तर बघा अशा प्रकारे ही चक्रीचं फळ असतं। तर हे साईजला थोडंसं छोटंच असतं, खूप जास्त मोठं होत नाही, पण ह्याची भाजी अतिशय रुचकर होते। आणि बघा आता हे फळ मी स्वच्छ धुवून घेतलं आणि आता सुरीच्या सहाय्याने आपण याला कापून घेऊया। तर हे फळ वरून थोडं टणक असतं, पण शिजायला अगदी मऊ शिजतं, अगदी कपभर पाण्यामध्ये शिजतं, पण कापताना थोडं हार्ड जातं, म्हणून अशा मोठ्या सुरीने याला छान असं कापून घेऊया आणि अशा बारीक बारीक याच्या फोडी करून घेऊया। आतील ज्या बिया असतात ना त्या बिया आपल्याला वापरायच्या नाही, तर बिया पूर्ण काढून घ्यायच्या। ह्या बिया सुकल्यानंतर खायला अतिशय सुंदर लागतात। आम्ही लहान असताना खूप खायचो। आता आपल्याला इकडे शहरी भागात हे फळ सहसा मिळत नाही, तर हे मला गावावरनं माझ्या आईने पाठवलेलं आहे। तर अशा प्रकारे मी याच्या छान सुंदर फोडी करून घेतल्यात आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। फोडणीसाठी आपण घेऊया 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या कट करून घ्यायच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घ्यायचे। तर मिरच्या थोड्या जास्त घ्यायच्या, कारण ह्या भाजीला थोडीशी गोडसर चव असते, म्हणून थोडी अशी चटपटीत आणि तिखट भाजी ही खायला छान लागते। आता कढईमध्ये 2 मोठ्या पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान मस्त तापलं की यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायचं। जिरं मोहरी मस्त आता छान फुलून आलेलं आहे। आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे।